under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whisper. सिरियसली यार, सिरियसली काय रोड आहे यार. सकाळी लवकर उठून बाहेर पडलो फक्त याच्यासाठी. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एका नवीन राईडमध्ये तुमचं स्वागत आहे. कारण आपण घरापासून आता निघालो आहे. आता आपण आधी फ्युअलअप करायचं आहे भाईंदरला, मीरा रोड हायवेला. आपण तिथे फ्युअलअप करू. इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. इंडियन ऑइल, कारण फरक पडतो रे. म्हणजे मी असं भरपूर बघितलं आहे एच पीच्या ह्याच्यामध्ये आणि इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपमध्ये खूप फरक आहे मला दिसतो. सो आपण इथूनच सुरुवात करतो नेहमी. ठाकूर विलेज हा प्रसिद्ध एरिया. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आता आपण कुठे चाललो आहे. आज माझ्यासोबत कोणी नाही आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या माझ्या राईड बघितल्या त्या मित्रासोबतची एक आहे, हां, प्लस एक टी व्ही एससोबतची, ब्रँडसोबतची होती आमची, तीच राईड आहे. पण आज मी चाललेलो आहे सोलो. मित्र माझा येणार होता, पण आज सकाळी त्याने फोनही उचलला नाही आहे अजून. मला नाही माहिती तू येणार आहे की नाही, पण मी तर जाणार आहे. पण काय माहिती, तुम्ही कधी पण, मी भरपूर वेळा नोटीस केलं, जेव्हा पण मी सोलो राईड जातो ना, मला चैन नाही पडत. स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटते, हे वगैरे होतं सगळं. आपण एक्झॅक्ट 5:10ला निघालो आहे. आता इथे तुम्हाला लाईट दिसते, मागे कुठेच लाईट नव्हती रोडला, हायवेला, ब्रिजला. आणि त्याच्यामुळे मला रस्ता खाली काहीच दिसत नव्हता. मला काहीच दिसत नव्हता. मग त्या कंडिशनमध्ये आपल्याकडे एक्स्ट्रा लाईट असणं गरजेचं आहे. आणि सीन असाच झाला, अचानक एक बंप आला. माहीत आहे ना तुम्हाला हायवेला कसे पॅचेस लावलेले आहेत, त्याच्यामध्ये अचानक एक बंप आला, धडकन लागला गाडीला. भाई गाडीला लागला, डायरेक्ट जीवाला लागतो. पूर्ण जाम. साईडने कशी तरी गाडी काढली. अरे भाई, शुरुआत में ही ऐसा होएगा तो आगे कैसा होगा भाई. बघताय 10 मिनटं झाली इथेच उभा आहे असाच. बाईक असून सुद्धा मी इथे उभा आहे, जरा पण हलत नाही यार. या घोडबंदरच्या ना मित्राला आता इथे थांबून फोन केला ट्राय, पण अजून पण त्याने काही फोन उचलला नाही. म्हणजे तो येणार नाही एवढं नक्की आहे. सो आपणच जाऊया. इथे थांबलेलो, भरपूर ट्रॅफिक होतं यार. 6:17 झाले. इथेच 5ला निघालो आहे मी, अजून ठाण्यात पण नाही पोचलो. जेव्हा घोडबंदरने आलं, पूर्ण त्या ट्रकच्या आणि याचे सगळे माझं हेल्मेटचं ग्लास जे आहे ना पूर्ण खराब झाले. टिल आय एम एन्जॉईंग माय डे. मित्र आला नाही, ठीक आहे, सोलो जाऊया ना. याच्या आधी भरपूर ठिकाणी सोलोच गेलेलो आहे आपण. पण आयुष्याने मला एवढं नक्की शिकवलं की डिपेंडेंट नाही राहायचं. आयुष्याने सुद्धा आणि माझ्या वाईफने सुद्धा. कारण तिच्यातमध्ये तो स्वभाव आहे आणि तो स्वभाव माझ्याकडे आला आहे. ह्याच्या पुढे जो रस्ता आहे तो बटर स्मूथ आहे असं मला कळालं आहे, जेव्हा एवढं मी इन्फॉर्मेशन काढली आहे. ते बघू. बॅक ऑन रोड. आता मी खर्डीला पोचलोय. भाई काय पाऊस होता माहित आहे काय पाऊस होता भाई, एक नंबर पाऊस होता. आणि असा पाऊस होता की मी पूर्ण, माझे शूज बीज सगळं पाणी भरलं त्याच्यामध्ये. मी सरळ कॅमेरा आत टाकला, जॅकेट घातलं आणि कंटिन्युअस गाडी आणली पुढेपर्यंत. आता वाजले 8:30. इथून अजून यार प्लॅस्टिक घातलं मी उगाच, त्याला दिसत नाही ना. इथून अजून
काहीतरी 30-35 किलोमीटर आहे अजून. रोड चांगला आहे पण भाई, जसं भिवंडी क्रॉस केलं ना भाई, एक नंबर फुल बटर स्मूथ जे बोललेले ना ते खरंच आहे. एकदम स्मूथ रस्ता आहे. वेलकम टू कसारा घाट. एक नंबर रस्ता आहे, एक नंबर. असा रोड असेल ना, ही जो फ्रेम दिसते ना तुम्हाला, बस एक नंबर वाटते. दोन्ही साईडला पूर्ण हिरवगार झालेलं आहे. आणि अजून आपल्याला 26 किलोमीटर कव्हर करायचे आहेत बाहुली डॅमसाठी. अरे हाच तर दिवस आहे यार, सुट्टी आहे, निघा घरातून. फिरायचा जोश कमी नाही झाला पाहिजे मित्रांनो. इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. अंधार डोंगराची हवन बाई मला सुसना गारवा. चलो चलो, घाट सेक्शन, घाट सेक्शन, घाट सेक्शन. समोर त्या साईडला धुकं होतं माहिती आहे का मित्रांनो, बघताय का धुकं? क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह वाह वाह, कमाल कमाल भाई, कमाल. वाह, चुम्मा, एक नंबर. सिरियसली सिरियसली यार, सिरियसली काय रोड आहे यार. वाह, काय धुकं आहे यार. वाह, बस सकाळी उठणं इथपर्यंत येणं वर झालं माझ्यासाठी आज, खरंच एक नंबर. वाह वाह, मजा आली यार. असं वाटतं ना, असं एक अरे मस्त, काय रोड आहे यार. काय रोड आहे. आम्ही थेट चाललोय धुक्यात. काय बात आहे यार. मित्राने माझ्या मिस केलं ही गोष्ट. खरंच खरंच मी बायकोला आणायला पाहिजे होते यार, सिरियसली खरंच. वा वा, मी शब्दात नाही सांगू शकत यार. माझ्या डोळ्यासमोर जे दिसतंय मला ना, सिरियसली यार, मी असं धुकं अशा रोडला मी कधीच बघितलेलं नाहीये. आणि मी ते आता एन्जॉय करतोय का, कारण मी माझा कम्फर्ट झोन सोडून सकाळी लवकर उठून बाहेर पडलो फक्त याच्यासाठी. मी माझा मोमेंट जगतोय. अँड आय एम लव्हिंग माय लाईफ मॅन, सिरियसली. काय पॅच होता यार. मला वाटत नाही याच्या पुढे मला धुकं भेटेल, पण मस्त पॅच होता यार, खरंच. मित्रांनो, तुम्हाला नजारा दाखवतो, एक मिनिट थांबा. भरलेला आहे. चल आता तिथे डॅम तिथे आहे, तिथे जरा 1-2 फोटो काढले. सोलो असल्यामुळे चला कोण फोटो काढायला नसतं, तेवढे फोटो निघत नाहीत. पण तरी जे काही फोटो असतील ते जर तुम्हाला बघायचे असेल आणि माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. हे असं काही वरचं दृश्य आहे. इकडे असं वरती डॅमचा रोड आहे. निघा मित्रांनो, घरातून निघा. काय सुकून आहे यार. मुंबईच्या दगदगीच्या लाईफमध्ये ना हे असं सुकून भेटणं खूप गरजेचं आहे. एक दिवस काढा यार, महिन्यातून एकदा तरी जा. कधी पाऊस होता त्यामुळे मी कॅमेरा आतमध्ये ठेवलेला, कारण कॅमेरा इम्पॉर्टंट आहे यार. हा DJIचा ॲक्शन 2 आहे कॅमेरा, आणि ह्याला बॅटरी मॉड्यूल खाली असल्यामुळे याला वॉटरप्रूफ पण नाही करू शकत. आता जरा हवा घुसली आहे, बरं वाटतं आता.
कंटिन्यू 80-90च्या स्पीडने मी क्रूज करत मगापासून चालवतो आहे गाडी. रोड कंडिशन यार ऑसम आहे खरंच, एवढी की मला थांबावंसंच वाटत नव्हतं. कंटिन्यू मी चालवली त्यासाठी. आता इथून पुढे माहिती नाही, इथून पुढे रस्त्याची कंडिशन थोडी फार खराब असू शकते. कल्याणच्या थोडंसंच मागे आहे. लेट्स सी किती वाजेपर्यंत पोचतोय आपण. तरी भरपूर कवर केलं आहे आपण. ऑलमोस्ट ही ट्रिप 300 किलोमीटरची आहे टोटल जाऊन येऊन. तेव्हा मी डॅमजवळ पोचलेलो तेव्हा मी बघितलेलं 145 किलोमीटर दाखवत होते ट्रिप बी केलेली मी. मित्रांनो 2:19 झालेले आहेत आणि मी आत्ता कांदिवलीला पोचलो. कल्याणपासून जे ट्रॅफिक होतं ना शी, आणि मला वाटलं आता दुपारी घोडबंदर खाली असेल, घोडबंदर पण जाम, फुल जाम. भाई वैताग आला. तरी नशीब साईडने कट मारून काढली मी. चला या व्लॉगमध्ये एवढंच. आता मी इथून महिन्यावरून लेफ्ट घेणार, घरी जाणार, मस्त झोपणार. तुम्ही हा व्लॉग बघा, आवडलं तर शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन गोष्टींसाठी. आणि मला कनेक्ट करायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.